नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन टेक्सटाईल डिझायनिंग या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना या कोर्स बद्दल माहिती नाहीये की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय, याचे कॉलेजेस कोणते आहेत, याच्यामध्ये पुढे काय संधी आहेत, म्हणजे पुढे काय नोकरी लागू शकते किंवा स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो का. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब करून त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर जसं याचं नाव आहे टेक्सटाईल डिझायनिंग, याच्यामध्ये टेक्सटाईल नावाचा वर्ड आहे, ज्याच्यामुळे हा कापड उद्योगाशी संबंधित कोर्स आहे. म्हणजे कापड बनवण्यापासून त्याच्यावर रंगाई किंवा छपाई करण्याचं काम, ॲज वेल ॲज त्याला डेव्हलप करण्याचं काम. तर हे सर्व क्रिएटिव्ह अभ्यासक्रमामध्ये येतं. क्रिएटिव्ह प्लस तुमचं टेक्निकल याच्यामध्ये नॉलेज आहे. तर हे सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये शिकवला जातो. आता या कोर्सचा कालावधी जर पाहिला तर तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला डिग्री स्तरावरील सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची एलिजिबिलिटी पाहूया. बघा, या कोर्सला 10वी नंतर जर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स केलेला असेल टेक्सटाईल मध्ये, तर तुम्हाला डायरेक्टली या कोर्सला, या डिग्री कोर्सला सेकंड इयर मध्ये ऍडमिशन भेटते. जर तुमची 12वी कंप्लीट झालेली असेल तरी तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. जर तुमची 12वी सायन्स मधून कंप्लीट झालेली आहे तरी चालतं. त्याचबरोबर आर्ट्स किंवा कॉमर्स मधून जरी तुम्ही 12वी कंप्लीट केलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या कोर्सचा दरवाजा जो असतो तो खुला असतो. म्हणजे कोणत्याही स्ट्रीम मधून जर तुम्ही 12वी कंप्लीट केलेली असेल तर तुम्ही या कोर्ससाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता ऍडमिशन फक्त मार्काच्या बेसिसवर आहे का, तर काही कॉलेजमध्ये तुम्हाला मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन मिळतं. म्हणजे तुम्हाला 45 ते 50% मार्क्स असणे गरजेचं आहे. जर तुम्ही इतर प्रवर्गातून येत असाल तर म्हणजे SC ST OBC तर तुम्हाला 40 ते 45% मार्क्स घ्यावे लागतात 12वी मध्ये. जर काही संस्थांमध्ये पाहिलं तर काही संस्थांमध्ये फक्त सायन्सच्या स्टुडंट्सलाच ऍडमिशन दिलं जातं. पण बहुतांश जे टेक्सटाईल किंवा डिझायनिंगचे कॉलेज असतात तिथे तुम्ही जर आर्ट्स मधून सुद्धा 12वी केली असेल किंवा कॉमर्स मधून सुद्धा तरी तुम्हाला ऍडमिशन जे आहे ते मिळून जातं. मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, काही संस्था ज्या असतात, ज्या टॉपच्या संस्था असतात, तिथे तुम्हाला निफ्ट एक्झाम द्यावी लागते. काय असते ही? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. जर ही तुम्ही निफ्ट एक्झाम दिलेली असेल तरी तुम्हाला या बेसिसवर ऍडमिशन दिलं जातं. किंवा आपली महाराष्ट्राची जी CET एक्झाम होते तर त्या CETच्या मार्क्सच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. तर याच्यामध्ये ऍडमिशनची प्रोसेस पुढे पाहूया. पण फक्त तुम्हाला जे मिनिमम क्रायटेरिया आहे तो आहे 12वी किंवा 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा जर तुम्ही कंप्लीट केलेला असेल तर तुम्ही इझिली याच्यासाठी ऍडमिशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावे लागेल. कॉलेज आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. आता सिलेक्ट केले आहे फॉर एक्झाम्पल. आता पुढे काय, तर बघा, दरवर्षी याचे नोटिफिकेशन निघतात. जर तुमची 12वी कंप्लीट झाली असेल किंवा नेक्स्ट इयर होणार असेल त्याच्या 2 ते 3 महिन्यानंतरच तुम्हाला ऍडमिशन पाहायला भेटतील. जसं जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये जेही कॉलेज तुम्ही चूज केलेले आहे तर त्या कॉलेजच्या नोटिफिकेशनवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्या नोटिफिकेशन निघाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता, ज्याला डायरेक्ट ऍडमिशन म्हणलं जातं. दुसरं आहे, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे आहे स्वतःला नोंदवून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून कॉलेज जे कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही जे निफ्ट एक्झाम दिली असेल, CET एक्झाम दिलेली असेल, त्या बेसिसवर जर तुमचं फॉलोइंग कॉलेज ऍडमिशन देत असेल तरी तुम्ही ऍडमिशन जे आहे घेऊ शकता. काही संस्थांमध्ये एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते. ती एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पाहावी लागेल की तिथे एंट्रन्स एक्झाम घेतली जाते का. तुम्हाला एंट्रन्स एक्झामला अपिअर व्हावं लागेल. जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिली तर मे बी तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळू शकते किंवा जी फी असते तुमची त्याच्यामध्ये तुम्हाला सूट दिली जाऊ शकते, सवलत दिली जाऊ शकते. तर ह्या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. पण ऍडमिशन प्रोसेस जर पाहिली तर तुम्ही डायरेक्ट ॲज वेल ॲज मेरिट बेस पद्धतीने किंवा एंट्रन्स एक्झाम पद्धतीने करू शकता. आणि एवढ्या ज्या संधी आहेत किंवा हे जे पर्याय आहेत हे दोन्ही हायब्रिड मोडमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही हे करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहूया. तर INFID हे कॉलेज आहे पुणेमध्ये. फॅशन टेक्नॉलॉजीचं कॉलेज आहे, इथे तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. SNDT कॉलेज आहे पुण्यामध्येच. मुंबईमध्ये सुद्धा डिझायनिंग कॉलेजेस आहेत, ॲज वेल ॲज MGM जे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद या शहरामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे याचे कॉलेजेस पाहायला मिळतात. कॉलेजेसची लिस्ट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला इतर राज्यांमध्ये कोर्स करायचा आहे तर तुम्हाला खूप सारे युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्या ॲफिलिएटेड कॉलेज आहेत, तिथे तुम्हाला हा कोर्स करायला जे आहे तो चान्स दिला जातो किंवा प्रोव्हाइड केला जातो.
आता ह्या दोन्ही कॉलेजेसमध्ये फरक काय, महाराष्ट्रात करण्याचा फायदा आणि महाराष्ट्राच्या बाहेर करण्याचा फायदा काय आहे? तर बघा, फायदा हा आहे की ज्या टॉपच्या युनिव्हर्सिटी असतात त्यांचं नाव तुमच्या डिग्रीवर येतं. त्या बेसिसवर जर तुम्ही कुठे नोकरीसाठी जात असाल तर तुम्हाला जे आहे मे बी तिथे तुमच्या डिग्रीला पाहिलं जाऊ शकतं. पण हे पहिल्या काळात होत होतं. हा टेक्निकल कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युली प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे. जर तुम्ही कोर्स कोणत्याही कॉलेजमधून करतात, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात करताल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर चांगल्या प्रकारे कराल तर तुम्ही इन्स्टंट जॉब मिळू शकता. दोन्ही कॉलेजेसमध्ये फरक फक्त एवढा पाहायला भेटतो महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, तो म्हणजे फीचा. फी स्ट्रक्चर थोडं वेगळं पाहायला भेटतं. महाराष्ट्रात कमी फी पाहायला भेटेल, महाराष्ट्राच्या बाहेर जास्त पाहायला भेटेल. काही कॉलेजमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कमी पाहायला भेटेल, महाराष्ट्राचे जे टॉपचे कॉलेजेस असतील तिथे फी थोडं हायर पाहायला भेटू शकते. पण आपल्याला फी पाहिजे आहे का? तर बिलकुल नाही. क्वालिटी पाहिजे आहे एज्युकेशनची. कॅम्पस पाहायचा नाहीये, बिल्डिंगचा कलर किती जुना झालेला आहे किंवा किती जुनं कॉलेज आहे या गोष्टीवर जे आहे तुमचं शिक्षण ठरत नसतं. तिथे ऍक्च्युली लेक्चर्स होतात का? ज्या विद्यार्थ्यांनी तिथून कोर्स कंप्लीट केलेला आहे त्यांच्याशी तुम्ही भेटून किंवा केवरा किंवा जे रेडिट आहे अशा टेक्नॉलॉजी जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा यूज करून त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही ठरवू शकता की ऍक्च्युली तिथे एज्युकेशनची क्वालिटी कशी आहे. त्या बेसिसवर तुम्ही ऍडमिशन घ्या. जर तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगलं असेल तर टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज तुम्ही लो टियर कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. पण तिथे शिकवलं जातं का चांगल्या प्रकारे, प्रॅक्टिकल्सवर जे आहे भर आहे का, शिकवलं जातात का, हे पण तुम्हाला पाहायचं आहे. बाकी कॉलेजची ऍव्हरेज फी असेल किंवा इतर माहिती जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाही, डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकमध्ये दिलेले आहे. क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा जो आहे कालावधीबद्दल डिटेलमध्ये पाहूया. बघा, हा कोर्स 3 वर्षाचा आहे आणि हा कोर्स रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल आहे. 3 वर्षाचा कोर्समध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. टोटल 6 सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षामध्ये 2 सेमिस्टर शिकवले जातात. तुम्हाला प्रथम वर्षामध्ये जे दोऱ्या असतात, कापडाच्या ज्या दोऱ्या असतात त्याचं टेक्स्चर असतं किंवा बेसिक नॉलेज जे असतं कापडांबद्दल, त्याला कसं बनवायचं त्याची प्रोसेस हे शिकवलं जातं. सेकंड इयर मध्ये प्रिंटिंग, डाईंग या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला शिकवला जातो आणि थर्ड इयर मध्ये फॅब्रिक बद्दल नॉलेज दिलं जातं. त्याचबरोबर थर्ड इयर मध्ये म्हणजेच 5व्या किंवा 6व्या सेमिस्टर मध्ये 3 ते 5 महिने तर मॅक्झिमम 6 महिन्यांची तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा अनिवार्य असते. म्हणजे तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा दिली जाते, तुम्हाला ती करावीच लागते. आता ही इंटर्नशिप कुठं असते? ज्या टेक्सटाईल मिल्स असतात, ऍज वेल एज ज्या डिझायनिंग हाऊस असतात किंवा एखादा फेमस फॅशन डिझायनर असतील त्याच्या हाताखाली जे आहे तुम्हाला इंटर्नशिपसाठी पाठवलं जातं. ज्यावेळेस तुम्ही हे 3 वर्ष पूर्ण कराल, आता त्यानंतर जे आहे तो तुम्ही हायर एज्युकेशनसाठी अप्लाय करू शकता. तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता ह्या जॉब्स कोणत्या किंवा ह्या 3 वर्षामध्ये कोणता सिलेबस शिकवला जातो हे आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरच मिळून जाईल की ऍक्च्युली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये ट्रॅडिशनल टेक्सटाईल, फॅब्रिक कन्स्ट्रक्शन, गार्मेंट कन्स्ट्रक्शन, प्रॅक्टिकल्स, ड्रॅपिंग, फॅमिली डायनॅमिक्स, टेक्सटाईल केमिस्ट्री, फॅशन ॲपरेल, तसेच फॅशन इलिस्ट्रेशन, टेक्सटाईल गार्मेंट क्वालिटी कंट्रोल, थेअरी ऑफ निटिंग, फायबर आयडेंटिफिकेशन, फायबर ब्लेंड्स अनालिसिस, आयडेंटिफिकेशन ऑफ टाइप ऑफ यार्न काउंट, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट यार्न, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट शिकवले जातात. हे सर्व सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला 3 वर्षाच्या पिरियडमध्ये शिकावे लागतात. आता हे पूर्ण सब्जेक्ट आहेत का? तर असं बिलकुल नाहीये. मी थोडेच सांगितलेले आहेत. जर तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट रीड करायचे असतील तर स्क्रीनला पॉज करून तुम्ही ते पूर्ण सब्जेक्ट रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही याचे मुख्य विषय सुद्धा रीड करू शकता. जसं मी याआधी सांगितलं, याच्यामध्ये निटिंग म्हणजे जे विणकाम असतं तेही तुम्हाला शिकवलं जातं. धाग्यांचे प्रकारबद्दल शिकवलं जातं. दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला रंगांबद्दल, डाईंग बद्दल शिकवलं जातं. ॲज वेल ॲज तुम्हाला याच्यामध्ये आता टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा शिकवला जातो, कारण हे टेक्निकल कोर्स आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲडोबी, फोटोशॉप याही गोष्टींचा वापर करून डिझाईन कशी करायची या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल मॅन्डेटरी आहे. तुम्हाला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रॅक्टिकलसाठी जे आहे म्हणजे जे इंटर्नशिप्स असतात यासाठी जावं लागू शकतं. जर तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर काम करत असाल तर तुम्ही तुमच्या कामाची वेळ ठरवू शकता. तर अशा प्रकारचा पूर्ण जो आहे याच्यामध्ये पिरियड तुम्हाला पाहायला भेटतो किंवा सिलेबस जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो. या सिलेबसकडे पाहिल्यानंतर म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्ही ऍक्च्युली एक टेक्सटाईल डिझायनर बनू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा पूर्ण सिलेबस आहे आणि पूर्ण कोर्स आहे. डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून याचे मुख्य विषय जे आहेत ते रीड करायला विसरू नका. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा.
तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशनची संधी. हा बीएससी अंतर्गत येणारा कोर्स आहे. पुढे तुम्ही एमएससी करू शकता, सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकता, फॅशन डिझायनिंगचे सर्टिफिकेट कोर्सेस करू शकता किंवा टेक्सटाईलचे बी कोर्सेस अवेलेबल आहेत. पुढे पीएचडी किंवा मास्टर सुद्धा करू शकता, एमबीए सुद्धा करू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये. तर तुम्हाला चान्सेस खूप जास्त आहेत. तुम्ही हायर स्किल्स, हायर पॅकेज, हायर जॉब पोझिशन्स अचीव्ह करू शकता. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे. फ्युचरमध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल की हे डिसिजन तुम्ही घेऊ शकता, कारण हे तुमच्या फायनान्शियल बॅकग्राऊंड, त्याचबरोबर तुम्हाला बॅकिंग आहे की नाही, तुमची किती शिकण्याची इच्छा आहे, तुम्हाला तुमचा गोल काय आहे यावर हे सर्व काही डिपेंड आहे. सेकंड तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा गव्हर्नमेंटच्या एमपीएससी असेल, युपीएससी असेल, एसएससी किंवा रेल्वे बोर्डच्या एक्झाम्स असतील, या एक्झामसाठी तुम्ही अपेअर होऊ शकता. पण लक्षात ठेवायचं आहे याचा जो सिलेबस आहे तो कम्प्लिटली डिफरंट आहे. या परीक्षांचा सिलेबस जो असतो गव्हर्नमेंट जॉबचा हा कम्प्लिटली डिफरंट असतो. तुम्हाला जे आहे याचा समतोल घेऊन चालावं लागेल. लास्ट इयर मध्ये तुम्हाला इंटर्नशिप तर हँडल करायचीच आहे, ऍज वेल एज तुमचं गव्हर्नमेंट जॉबचं जर तुमचं ध्येय असेल तर तुम्ही त्या जॉबला अपेअर होऊ शकता. क्लास 1, क्लास 2च्या पोस्टसाठी डिग्रीची गरज असते आणि ही एक डिग्रीच आहे जेणेकरून तुम्ही ऑटोमॅटिकली त्या पोस्टसाठी एलिजिबल व्हाल परीक्षा देण्यासाठी. पण हे बघायचं आहे की कॉम्पिटिशन किती आहे, जागा किती निघतात, तुमचं शिकण्याची इच्छा करण्याच्यामध्ये सॅक्रिफाईस, वेळ द्यावा लागतो, बऱ्याच गोष्टी बाजूला ठेवून फुल फोकस राहावं लागतं. तर हे जे डिसिजन आहे तुम्ही फ्युचरमध्ये घेऊ शकता. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणे. आता कोणकोणते प्रायव्हेट सेक्टर आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये बंदाई होम्स असतात किंवा फ्रीडम ट्रीज, ॲडम, द अनहार्ट शॉप, तसेच नो बॅड इंडिया अशा प्रकारचे ब्रँड्स आहेत. किंवा जे समजा डिझायनिंग हाऊसेस असतात या ठिकाणी तुम्हाला जे आहे, किंवा टेक्सटाईल मिल्स असतात या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब दिले जातात. जॉब कोणत्या प्रकारचे असतात तर तेही तुम्ही पाहू शकता. यामध्ये स्टायलिस्ट, टेलिव्हिजन अँड फिल्म इंडस्ट्रीज, गारमेंट, टेक्सटाईल डिझायनर, एक्सपोर्टर, तसेच वेअर डिझायनर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स तुम्हाला पाहायला मिळतात. यांचा जो ॲव्हरेज पॅकेज असतं किंवा सॅलरी असते ते 35 ते 40 हजार रुपये पर मंथ असते. जर तुम्ही हेड झालात, जर तुम्हाला एक्सपिरियन्स भेटत असेल 5 ते 8 वर्षाचा, तर तुम्हाला 50 ते 80 हजार रुपये पर मंथ सुद्धा जे आहे पॅकेज, म्हणजे जे सॅलरी आहे ती पाहायला भेटते इन हँड. आणि जर तुम्ही हेड किंवा मॅनेजर या पदाला जात असाल फॉलोइंग कंपनीमध्ये, तर 1 लाखाच्या वर पगार जो असतो तो फिक्स असतो. ॲज वेल ॲज तुम्हाला चौथी संधी जी पाहायला भेटते, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणे, स्वतःची डिझायनिंग जे हाऊस असतं ते स्टार्ट करणे. तर तुम्हाला स्वतःचा वेळ पण ठरवता येईल. पण याच्यासाठी जे असतं फायनान्शियल बॅकग्राऊंडची गरज असते. फायनान्शियल जर तुमची कंडिशन चांगली असेल किंवा इतरांसोबत जे आहे ज्यांनी हा कोर्स कम्प्लीट आहे त्यांच्याशी मिळून जर तुम्ही जे ॲफिलिएट होऊन किंवा त्यांच्याशी संलग्न राहून जर तुम्ही स्वतःची कंपनी स्टार्ट केली तर तेही तुमच्या जास्त फायद्याचं आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे चान्स आहेत किंवा जे संधी आहे ते तुम्हाला हा कोर्स प्रोव्हाइड करतो. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कशा प्रकारे हा कोर्स युटिलाइज कराल किंवा कशा प्रकारे याचा फायदा घ्याल. डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे ती याची लिंक मी दिलेली आहे. फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज आणि त्यांची ॲव्हरेज सॅलरी सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत आलेला असाल तर हा जो जे माझा पॉइंट आहे ते मे बी तुमचा डिसिजन जे आहे ते इन्फ्लुएन्स करू शकतो. तर बघा, जर तुम्हाला फॅशन इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, जर तुम्हाला टेक्सटाईल किंवा जे डिझायनिंग करायला आवडतं, कपडा कसा बनतो, त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे, डिझाईन कसं असली पाहिजे, जर याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे तुम्ही करू शकता. मेनली जे मुली असतात त्यांना या गोष्टींची जास्त आवड असते, तर मेनली मुली हा कोर्स चूज करतात. पण मुलांसाठी सुद्धा हा कोर्स आहे. फॅशन डिझायनिंग मध्ये मुलं सुद्धा जे आहेत आजकाल ऍडमिशन घेत आहेत, कारण ही मॅसिव्ह इंडस्ट्री आहे, खूप मोठी इंडस्ट्री आहे. फिल्म इंडस्ट्री असेल किंवा हँडलूम इंडस्ट्री असेल, याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त डिमांड आहे. जर तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल आणि तुम्ही एक स्किल अचीव्ह कराल तर, ॲज वेल ॲज टेक्निकल असल्यामुळे तुम्हाला जे कॉम्प्युटर रिलेटेड कोर्स आहेत ते जर तुम्ही केले, जर तुम्ही ऍक्च्युली ॲडोबी फोटोशॉप किंवा जेही एडिटिंग ऍप्स असतील याच्याबद्दल जर तुम्ही माहिती घेतली तर तुम्ही एक चांगले डिझायनर सुद्धा बनू शकता, डिझाईन्स बनवू शकता. तुम्ही जे आहे वर्ल्ड लेवलला सुद्धा जे आहे फेमस होऊ शकता. पण हे तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे. जर तुम्हाला सिलेबस समजत आहे, जर तुमचा गोल आहे, जे मी सांगितलेले जॉब आहेत त्या मिळवणं जर तुमचा गोल आहे, तर हा कोर्स तुम्ही चूज करा. कोणत्या विद्यार्थ्यांनी चूज करायचा नाहीये, जेवढ्याही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, समजत नाहीये किंवा हा कोर्स जरा वेगळा वाटतो, कारण बऱ्याच जणांना वाटतं फक्त मुली चूज करतात. जर असं तुमची मेंटॅलिटी असेल, विचार असतील, तर वेगळा कोर्स चूज करा. प्लेलिस्ट आपली चेक करू शकता किंवा studyflowcourses.in चेक करा. तिथे आम्ही जे 10वी 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतरचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्स जे आहेत ते अपलोड करत आहेत आणि करणारही आहोत, तर ते तुम्हाला हेल्प करतील.
जर तुमचे या कोर्स रिगार्डिंग काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, समजत नाहीये की हा कोर्स चूज करू की दुसरा कोणता, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे आम्हाला डायरेक्टली DM करू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला जे आहे मार्गदर्शन करू या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग. बाकी तुमचे प्रश्न कॉमेंट मध्ये विचारायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.